माई सेल्फ अनिता महादेव गायकवाड़, मेरे वाइफ का 26 साल के बाद पहली बार नाम लगा है ये हर्बल लाइफ के कारण। या ऐसा हम लोग बाय बॅकग्राऊंड आर्मी से हो, खूप फुगीर होतो, काहीच कळत नव्हतं, नम्रता नव्हती, परंतु असं काही कळत नव्हतं। हे इव्हेंट अटेंड करत गेलो आणि कितीही वजन वाढलं तरी कळत नव्हतं, परंतु थँक्यू माय स्पॉन्सर 20K IAC मेंबर आम्हाला सिंगळे सर और ज्योती इंगळे मॅडम, हे मला भेटले। 9 वर्ष मी एक चूक केली, चूक फाटक्यात सांगून टाकेल तुम्हाला। 9 वर्षापूर्वी मला त्यांनी ही अपॉर्च्युनिटी सांगितली, ती संधी सांगितली होती, ऐकलं नव्हतं कारण मिलिटरीमध्ये कधी ऐकत नसतो, परंतु 9 वर्षाच्या नंतर ज्यावेळेस डायबिटीज झालं त्यावेळेस ऐकलं आणि खूप दुःखी होतो मी की मला काहीतरी करायचं पण करायचं काय कळत नव्हतं कारण पेन्शन यायची वेळ होती, सगळं संपलं होतं। असं न्यूट्रिशन घेतलं, जुनी बायको नवी करून भेटली न्यूट्रिशनच्या कारणामुळं, आणि असं नोकरी मागायला गेल्याच्या नंतर लोकांनी सांगितलं आता भारत माता की जय, परंतु नोकरी कोणती भेटणार, असं सिक्युरिटी ऑफिसर। मी म्हणलं हे तर लय खतरनाक आहे, म्हणले गेट उघडायला सल्यूट मारायचा आहे, आता परत येणार नाही, म्हणलं करणार नाही, काही झालं तरी करणार नाही, जिद्दी होतो। कोच म्हणले तुम्ही माझ्याकडे या, आणि असा अॅटिट्यूड होतो बघा, तुम्ही पहिलं इव्हेंट अटेंड केलं ना तर असा अॅटिट्यूड होतो। मला वाटलं काहीतरी फसवायचंच काम चाललंय, आम्हाला सिंगळे सर आले असं फोटो काढा, गायकवाड मॅडम तर बघानातच तिकडे त्यांच्याकडं, म्हणजे हे काहीतरी असं करते, असं वाटत असेल तर हे साफ खोटं असतं, हे खूप उशिरा कळलं, तुम्हाला कळलं नाही पाहिजे। एवढं भारी वाटलं म्हणलं हे हर्बल लाईफ मध्ये जीवन चेंज होत आहे। पहिली माझ्या खानदानामध्ये लेडीज एरोप्लेन मध्ये बसणारी हर्बल लाईफ मुळे झालंय सगळं असं, आणि असा नमुना होतो मी मिलिटरीमध्ये असल्याच्या नंतर काहीच कळत नव्हतं। आज तुम्हाला सांगायला आवडेल जाईल की ज्या आज ज्यांना ऐकणार आहोत शेवटचा 1 तास, त्यांच्या लग्नाला सगळे लोक आले, आम्हाला बोलवलं आणि मी फक्त एकला हर्बल लाईफ हे सगळं हे घालून गेलतो, कोट टाय, मला माहितच नव्हतं लोकांमध्ये कसं राहायचंय, आणि तिथं सगळं बघितले, सगळे वराडे वेगळ्या ड्रेसवर, मी एकला वेगळ्या ड्रेसवर, अरे म्हणलं कसं काय, फक्त ट्रेनिंग अटेंड केली आणि माझी पर्सनॅलिटी बदलत गेली, असा ऋतिक रोशन सारखं झालो, कारण फक्त आणि फक्त ट्रेनिंगला कधीच मनाने गेले नाही, कंटिन्यू ट्रेनिंगला येत बसलो आणि इतका भारी दिसतोय, मलाच वाटतंय मॅडम मी म्हणते तुम्हीच काही पहिल्या महिन्याचा इन्कम आहे 5,000 रुपये आणि शेवटच्या महिन्याचा इन्कम आहे 5,29,431, आणि माझा 11 महिन्याचा इन्कम आहे 36,31,934। थँक्यू बोलून पोहोचतो।